तुम्हालाही असे लखलखीत आणि सोन्यासारखे असे दिसणारे देव तुम्हाला स्वच्छ करायचे आहे का? कारण की आपण कितीक वेळा बघतो, आपण देवांना केमिकल्स वगैरे वापरू नाही शकत आणि शास्त्रोक्त पद्धतीने ते चुकीचं पण आहे. पितांबरी किंवा बाकीचे केमिकल्स वगैरे मार्केटला मिळतात, ते देवासाठी वापरणंही योग्य नाही आहे आणि ते आपण करूही नाही शकत. आणि घरगुती कितीही आपण उपाय केले, म्हणजे जसं दही वगैरे, लिंबू वगैरे लावले, तर त्याने पण असं म्हणजे स्वच्छ वगैरे होत नाही. तर चला मी आज तुमच्यासोबत एक सिक्रेट शेअर करते. चला, हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती वस्तूपासून छान अशी पेस्ट बनवून, जादुई पेस्ट. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चम्मच बेसन आणि सोबतच अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मी, जी आपली घरगुती हळद असते ते घेतलेली आहे. आणि सोबतच घेतलेलं आहे लिंबू सत्व, जे सॅट्रिक ॲसिड म्हणतात ना, लिंबू फूल आणि जे असते तर ते घेतलेलं आहे. आणि सोबतच घेतलं आहे दही, आंबट दही आहे, घट्ट घ्यायचं आहे. कारण की पातळ दही घेतलं तर आपली पेस्ट पातळ बनू शकते, म्हणून थोडं शक्यतोवर आपण घट्टच दही घ्यायचं आहे. आणि ते छान असं पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की त्यामध्ये आपण लिंबू सत्व टाकलेले आहे, तर त्यामध्ये थोडेसे असे खडे असतात जाडे जाडे, तर ते विरघळायला थोडासा वेळ लागते. म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लिंबू सत्व जे आहे, सॅट्रिक ॲसिड, ते पूर्ण छान त्याच्यात मिक्स झालेलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता अशी मस्त पेस्ट झालेली आहे. आणि आपल्या भांडे आहे किंवा देव असते, तर त्यावर असं छान आपण असं लावून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते आहे. असं लावलं की लगेच भांडं असं स्वच्छ होतं आहे. मी दुसरं असं रगडलेलं नाही आहे, खूप घासलेलंसुद्धा नाही आहे. असं लावल्याबरोबरच आपले देव म्हणजे भांडे आहे ते असे स्वच्छ होऊन जातात. कारण की आपण बाहेरचं केमिकल किंवा पितांबरी जेव्हा आपण भांड्यावर वापरतो, तर भांडे तर खराब होताच, सोबतच आपल्या स्किनला पण म्हणजे हार्श होऊन जाते, थोडं म्हणजे खाजवायला लागते, काळे पडतात, नखं काळे वगैरे पडतात. तर ते आपल्या शरीरासाठी, आपल्या हातासाठी, स्किनसाठी घातकच असते. तर तुम्ही अशा घरच्याच वस्तूपासून जर देवासाठी असं जर पेस्ट बनवली, तर ते कधीही उपयोगी आहे आणि लवकर बनणारी आहे, त्याला असं काहीच लागत नाही. तर पूर्ण मी भांड्याला असं तुम्हाला लावून वगैरे दाखवते. ते बघू शकता तुम्ही, माझा हे गडवा घेतलेला आहे. आणि माझ्या घरी बोरचं पाणी आहे, तर माझ्या घरी माझे भांडे वगैरे खूप लवकर खराब होतात. तर मी अशी जेव्हा पण मला वेळ भेटते, तर मी अशा प्रकारे करत असते. कधी कधी जर मला घाई असली, तर एखाद्या वेळेस मी पितांबरी वगैरे पण लावत असते. पण मी जास्त शक्यतोवर असं पेस्ट वगैरे बनवते, जेणेकरून आपल्या स्किनला वगैरे त्याचा साईड इफेक्ट झालेला नाही पाहिजे. आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर म्हटलं, तर आपल्या घरी जे देवाच्या मूर्त्या वगैरे आहे ते कोरीव असते आणि आतपर्यंत ते आपण स्वच्छ करू नाही शकत. तर हे असं पेस्ट जे बनवले ना, तर ते असं पूर्ण देवाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जास्त रगडण्याची किंवा घासण्याचीही गरज नाही आहे. आता व्यवस्थित फक्त देवाला लावून ठेवायचं 5 मिनटं आणि लगेच आपल्याला धुवून टाकायचं आहे. तसं मी आता सगळ्या देवांना वगैरे लावून घेते. आणि तुम्हाला माहीतच आहे, आपण देवाला स्नान वगैरे घालतो, तर दही, दूध आणि जे बाकी पंचामृत वगैरे आहे, तर ते लावतच असतो. तर मी ह्या पेस्टमध्ये पण तुम्हाला माहीतच आहे की दही वगैरे घातलेलं आहे. बाकी असं काहीच नाही आहे घातलेलं आहे, की बाहेरचं असं का केमिकल वगैरे काहीच नाही आहे. आणि हे असं पेस्ट आपल्या देवाला चालतं, काही हानिकारक नाही आहे किंवा काही चुकीचं नाही आहे की आपण आपल्या देवाचा म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा म्हणजे हिंदू धर्माला म्हणजे अनुसरून नाही करत आहे, तर त्याचा अपमान होऊ शकते. देवाला पितांबरी आपण नाही लावू शकत ना, की आपल्या हिंदू धर्मात ते चालत पण नाही आहे. म्हणून मी असं सगळं, बघा तुम्ही बघू शकता, मी सगळं देवाला असं पेस्ट लावून ठेवलेलं आहे 5 मिनटं. म्हणजे कसं थोडंसं रेस्ट पण घेते. आणि बाकीचे भांडे पण मी तुम्हाला, माझ्या घरी खूप सारे देव आहेत, तर मग ते लावून पण दाखवते. आता बघा तुमच्यासमोरच मी आता पाण्यामध्ये धुवून वगैरे दाखवते आहे, तुमच्यासमोरच घासलेले आहे आणि तुमच्यासमोरच बिना एडिटिंगचे मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता किती छान व्यवस्थित भांडे वगैरे निघालेले आहे. तुम्ही पण असं करू शकता, म्हणजे बिना खर्चाचा, काहीच त्याला खर्च नाही, 1 रुपयाही खर्च नाही आहे. सगळ्या वस्तू आपल्या घरातच असतात. हां, फक्त लिंबू सत्व जे आहे, लिंबू सट म्हणतो आपण त्याला, लिंबूचं पावडर फूल जे म्हणते ते, तर ते थोडं विकत आणावं लागते. ते 5 रुपयाचं मार्केटला आपल्या सहज, आपल्या किराणा दुकानामध्ये सहज आपल्याला भेटून जाते. तर तेच आपल्याला वापरायचं, बाहेरून आणायचं. बाकी तर सगळं बेसन, हळद
हे आपल्या घरातच लागते आणि दही पण आपल्या घरी असतेच, आपण देवाला वापरतच असतो आणि ते सहज आपल्या घरी उपलब्ध असते. मग मी बघा ते किती छान पद्धतीने निघून गेलेलं आहे देव वगैरे, किती चकचकीत दिसत आहे. आणि यामुळे जे आपले देव असले की यामुळे आपल्या मंदिराची शोभाही वाढते आणि खूप सुंदर दिसतात देव, लखलखीत दिसते, आपलं घर पण प्रसन्न वाटते आणि खूप छान वाटते. गुड वाईब्स येते देवाची वगैरे, जे पाहिल्याने म्हणजे आपल्याला पण छान वाटते. आणि सण सूद असला काही असलं तर आपण देवाचं म्हणजे बाकी केमिकल वापरण्यापेक्षा तुम्ही असं वापरलं तर खूपच छान होऊ शकते ना. तर तुम्ही पण असं वापरू शकता, शास्त्रोक्त पद्धतीनेच आहे, मी काही वेगळं सांगितलं नाही आहे. तुम्हाला जर पण असं आवडत असेल, व्हिडिओ आवडलेच असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट जरूर करा, तुम्ही पण असं वापरलेलं आहे का, आणि वापरलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.